सोशल मीडिया स्टार नगरसेवक वसंत मोरे आज मुंबईत ते मातोश्रीवर गेले आणि शिवसेनेत प्रवेश केल्याचं जवळपास त्यांनी औपचारिकता बाकी ठेवली। म्हणजे उद्धव साहेबांना भेटले ते आणि येत्या 9 जुलैला ते अधिकृत प्रवेश करणार आहेत शिवसेनेत। म्हणजे थोडक्यात स्वग्राही परततात। पण ह्या स्वग्राही परतल्यानंतर ज्या याआधी ज्या पक्षात होते वंचितचा एक हडपसरचा सरोदे नावाचा कार्यकर्ता आहे, तो संतापला आणि त्यांनी इशारा देऊन टाकला की मी आज वसंत तात्या मोरे यांचं हे मोरे बागेतलं ऑफिस फोडणार। म्हणून इथं सकाळपासून पोलीस बंदोबस्त लागलेला आहे कडक आणि ताते अजून ऑन द वे आहेत। थोड्या वेळाने ते पुण्यात येतील, पण उगा काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त लावला आणि ऑफिसही थोडं बंद केलं जाणार आहे, कारण तिकडे तात्या घरी येतील। पण एकूणच पुन्हा एकदा ज्या वंचित तर्फे वसंत मोरेंनी लोकसभा निवडणूक लढवली त्याच वंचितचे कार्यकर्ते आता तात्यांवर रोष व्यक्त करताना दिसतात, कारण त्यांनी वंचित सोडलेली आहे एका अर्थाने आणि पुन्हा स्वग्राही म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेत ते प्रवेश करतात। म्हणूनच सगळे वंचितचे कार्यकर्ते सरोदे नावाचे कार्यकर्ते ते म्हणले की मी इथं ऑफिस येऊन फोडणार। खबरदारी म्हणून पोलिसांनी आपण बघतो इथं बंदोबस्त वाढवलेला आहे चोह बाजूने आणि तात्यांचे कार्यकर्ते इथं काही वेळात येतील तात्या आल्यानंतर। म्हणजे थोडक्यात वंचित आणि वसंत मोरे यांच्यातला नवा संघर्ष वेगळा अंक आपल्याला पाहायला मिळवलं, कारण ज्या वंचितकडनं तात्यांनी लोकसभा लढवली तेच वंचितच्या कार्यकर्त्यांचा रोष आता तात्यांना पत्करावा लागतोय, कारण तात्यांनी वंचित सोडली। तात्यांनी पक्ष सोडल्याचा जवळपास चौथा पक्ष आहे। सुरुवात तात्या मूळचे शिवसैनिक, नंतर मनसैनिक, नंतर वंचित आणि आता पुन्हा स्वग्राही म्हणजे शिवसेनेत। अशा पद्धतीने तात्यांची घर वापसी झालेली, पण ही घर वापसी होताना वंचितचे काही कार्यकर्ते नाराज झाल्यामुळं त्यांनी असा इशारा दिलाय, म्हणून आता तात्यांच्या ऑफिस समोर असा पोलीस बंदोबस्त लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे हा संघर्ष थोडक्यात आवडतो की आणखीन पुढे वाढतोय हे आगामी काळात स्पष्ट होईल। पण आता तात्यांनी आपलं सीमोल्लंघन केलेलं आहे ऑलरेडी, त्यांनी जाहीर करून टाकलं की मी पुन्हा स्वग्राही परततोय। मग आता ते आमदारकी लढणार, खडकवासल्यातून लढणार की हडपसर मधून लढणार, मुळात त्यांना तिकीट मिळणार का महाविकास आघाडीतून, कारण दोन्ही जागा ऑलरेडी पवार गटाकडे आहेत, ते सोडतील का? मग तात्या पुन्हा महापालिका निवडणूक लढणार, कारण ह्या भागात थोरवेत आहे तात्या आहेत। मग शिवसेनेला पुन्हा आपला जो कात्रज पट्टा आहे तो बळकट करायचा, त्याचा निश्चितच फायदा शिवसेनेला होईल। वसंत तात्या इकडे पुन्हा स्वग्राही परतल्यामुळे थोडक्यात शिवसेना पुन्हा एकदा बळकट होताना दिसतंय। पण तात्याचं एकूण कामाचं एक शिरस्ता पाहिला तर त्यांचं नेहमी स्वयंभू स्वतंत्र संस्थान असतं, त्यामुळे शिवसेनेत ते पुन्हा एकदा त्यांना पक्षाची शिस्त पाळावी लागेल। बघूया आगामी काळात। आज तर स्वागत झालेलं आहे शिवसेनेत, त्यांचं अधिकृत प्रवेशही 9 तारखेला होईल, पण आगामी काळात पुन्हा शिवसैनिक म्हणून तात्या पुन्हा एकदा पुण्यात त्याच जोमात इथं आपल्याला फील्डवर उतरलेलं पाहायला मिळतील राजकारणाचं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे।